नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या मोबाईलमध्ये महाविस्तार AI हे ॲप डाउनलोड करून मोबाईल नंबर टाकून कसे चालू करायचे आहे ते बघणार आहोत. चला तर मग बघूया. सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. ज्यांनी ॲप डाउनलोड केले नसेल त्यांच्यासाठी आहे. प्ले स्टोअरमध्ये ओपन केल्यानंतर वरती तुम्हाला अशी काही स्क्रीन दिसेल. इथे तुम्हाला टाकायचं आहे. तुम्ही व्हॉईस टायपिंग पण करू शकता. इथे तुम्हाला दिसतोय पर्याय. इथे तुम्हाला पर्याय दिसू शकतो व्हॉईस टायपिंगचा. इथे तुम्ही कोपऱ्यात बघू शकता. व्हॉईस टायपिंग पण तुम्ही म्हणू शकता महाविस्तार AI असं टाईप करू शकता. किंवा ज्यांना टाईप करणं शक्य असेल त्यांनी महाविस्तार AI या ॲप नावाचं स्पेलिंग टाईप करायचं आहे. म्हणजे टाईप केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की तुम्हाला एक इथे खाली असं निळ्या अक्षरामध्ये दिसेल आणि जिथे त्याच्या खाली POCRA पोकरा यांच्या अंतर्गत ते डेव्हलप केलं आहे ते तुम्हाला दिसेल. हे ॲप तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉलवरती क्लिक करायचं आहे. इन्स्टॉलवरती क्लिक केल्यानंतर ॲप तुम्हाला इन्स्टॉल होईपर्यंत डाउनलोड आणि इन्स्टॉल होईपर्यंत थोडा वेळ वाट बघायची आहे. ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला ओपनवरती क्लिक करायचं आहे. ते ॲप ओपन करायचं आहे. ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला अशी काही स्क्रीन दिसेल ज्यामध्ये आपल्याला दोन पर्याय दिसतील. एक शेतकरी ID आणि दुसरा असेल मोबाईल क्रमांक. या दोन ठिकाणी तुम्ही दोन ID वापरून तुम्ही काय करू शकता, लॉग इन करू शकता. आता आपण सर्वप्रथम मोबाईल नंबर टाकून लॉग इन कसं करायचं आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर आपण मोबाईल नंबरचा पर्याय निवडूया. मोबाईल नंबरचा पर्याय निवडल्यानंतर आपल्याला आधारशी जो संलग्न मोबाईल नंबर आहे तो या ठिकाणी टाकू शकता. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला OTP पाठवा या पर्याय निवडायचा आहे. OTP टाकल्यानंतर आपल्याला असा काही मेसेज दिसेल, यू आर नॉट रजिस्टर्ड, म्हणजे आपण नोंदणी केलेली नाही आहे. तर आपण सर्वप्रथम काय करायचे, नोंदणी करायची आहे. नोंदणी करण्यासाठी तुम्ही एक इथे पर्याय दिलेला आहे त्यांनी, नवीन नोंदणीसाठी इथे क्लिक करा. तर आपल्याला हा पर्याय निवडायचा आहे नवीन नोंदणीसाठी. तर आपण नवीन नोंदणी करणार आहोत. तर हा पर्याय दिल्यानंतर तुम्हाला यामध्ये दोन पर्याय दिसतील. एक पर्याय म्हणजे तुम्हाला तुमचे नाव टाकायचे आहे आणि दुसऱ्यामध्ये तुमचा जो आधारला मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे. तर चला तर तुम्हाला तुमचं जे नाव आहे ते सर्वप्रथम आपण नाव टाकून घेऊया. नाव टाकल्यानंतर तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर आहे तो लिंक मोबाईल नंबर या ठिकाणी भरायचा आहे. दोन्ही माहिती भरल्यानंतर सत्यापित करा हा पर्याय निवडायचा आहे. या निवडल्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार संलग्न मोबाईल नंबरवरती एक 4 अंकी कोड मिळेल, OTP मिळेल. तो OTP 6 अंकी OTP मिळेल. तो तुम्हाला या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे. OTP प्रविष्ट केल्यानंतर सत्यापित करा या बटनावरती क्लिक करायचं आहे. सत्यापित केल्यानंतर तुम्हाला इथे पुढे तुमचा 3 पर्याय निवडायचे आहेत. तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे, तुमचा तालुका निवडायचा आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचं गाव निवडायचं आहे. चला तर आपण या 3 गोष्टी निवडून घेऊया. तुम्हाला सर्वप्रथम तुमचा जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर तालुका निवडायचा आहे आणि तालुका निवडल्यानंतर तुम्हाला तुमचे जे गाव आहे ते गाव निवडायचे आहे. आता तिन्ही पर्याय आपण निवडल्यानंतर तुम्हाला नोंदणी करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. नोंदणी पर्यायावरती निवडल्यानंतर तुम्हाला यू हॅव बीन सक्सेसफुली रजिस्टर्ड, युअर लॉगिन ID अँड रजिस्टर विल बी सेंट ऑन, असं तुम्हाला काहीतरी मेसेज दिसेल सक्सेसफुली रजिस्टर झाल्याचा. यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर परत तुम्हाला या स्क्रीनवरती यायचं आहे. तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जो आपण रजिस्टर केला होता. तो केल्यानंतर OTP पाठवायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. OTP टाकल्यानंतर सत्यापित करा या बटनावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही ॲपमध्ये सक्सेसफुली रजिस्टर झाले आणि तुमचं जे ॲप आहे ते या प्रकारे सुरू झाले. आता तुम्हाला पुढे काही त्या परवानगी मागेल, तर या तुम्हाला त्या ज्या परवानगी आहेत ते तुम्हाला ॲप वापरताना द्यायच्या आहे. तर मी जो पहिला पर्याय आहे व्हाईल युजिंग द ॲप यावरती क्लिक करतो आहे. परत रेकॉर्ड व्हाईल युजिंग द ॲपवरती करायचं आहे आणि अलो टू सेंड नोटिफिकेशन तुम्ही आता हा पाय याच्यामध्ये अलो करा किंवा नॉट अलो करा. तर मी या ठिकाणी अलो करतो आहे. अशा प्रकारे तुमचं जे ॲप आहे. आता यानंतर तुम्हाला एक पर्याय दिसेल, शेतकरी ID लिंक करा. शेतकरी ID जो आहे तो आपल्या याला लिंक करणार आहोत. तर आपल्याला लिंक करा या बटनावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला बटन दिसेल लिंक करा, यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो शेतकरी ID आहे तो शेतकरी ID जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. तो ID टाकल्यानंतर OTP पाठवा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. OTP पाठवा क्लिक केल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल की तुमचा OTP जो तुम्हाला आधार नंबर लिंक रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्या नंबरवरती पाठवलेला आहे असा तुम्हाला मेसेज येईल. तो मेसेज आल्यानंतर तुम्हाला तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे आणि सत्यापित करा या बटनावरती क्लिक करायचं आहे. हे जे बटन आहे सत्यापित करा यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी काही तुमची माहिती दिसेल या ठिकाणी. यामध्ये तुम्हाला तुमचं नाव, मोबाईल नंबर, जिल्हा, तालुका आणि तुमचं जे गाव आहे ते दिसेल. तुम्हाला यानंतर प्रोफाईल अद्ययावत करा यावरती क्लिक करायचं आहे. प्रोफाईल अद्ययावरती क्लिक केल्यानंतर फार्मर ID सक्सेसफुली अपडेटेड असा तुम्हाला मेसेज मिळेल.
आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचा जो फार्मर आय डी आहे त्यालाच आपण शेतकरी आय डी म्हणतो तो तुम्ही सक्सेसफुली ॲपमध्ये लिंक करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.